तर गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी सध्या वाढली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी सध्या आहे। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। रामकुंड परिसरातील अनेक छोटे मंदिरं सध्या पाण्याखाली आहेत। तर आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे। सध्या आपण पाहतोय गुडघ्याच्या वर हे पाणी आहे नाशिकमध्ये। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल, नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढल्याचं दिसतंय? काल रात्रीपासून नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आता गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। हा संपूर्ण गोदाघाट परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे नाशिकच्या एकूणच पूर परिस्थितीचं मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्याही वर आता पाण्याची पातळी पोचलेली आहे। यासोबतच रामकुंड परिसरामध्ये जे काही छोटे मोठे मंदिरं आहेत ते देखील आता पाण्याखाली असल्याचं दृश्य जे आहे ते बघायला मिळत आहे। हाय अलर्ट जो आहे तो प्रशासनानं सगळ्या यंत्रणांना या ठिकाणी दिल्याचं आपण बघतोय आणि त्याच्यामुळे नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल या दोन्ही ठिकाणी ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आता एकीकडे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ जरी होत असली तरी दुसरीकडे गोदाघाट परिसर असेल किंवा शहराच्या इतर भागांमध्ये पाणी जे आहे ते आता वाढत असल्याचं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे पुढचे जवळपास 48 तास जे असणार आहेत ते नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। सगळ्या यंत्रणा हाय अलर्टवर असणार आहेत। नक्कीच चंदनजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।